येणाऱ्या 26 तारखेला राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावरती उतरणार आहेत। ठाकरे बंधूंच्या या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांनी वक्तव्य केलंय। लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पण या मोर्चामुळे राजकारणात पुन्हा जागा तयार करण्याचा प्रयत्न आहे, अशी खोचक टीका फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या होणाऱ्या आंदोलनावर केलेली आहे। मला असं वाटतं की सगळ्यांना लोकशाहीमध्ये आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। तर हा जो काही मोर्चा होतोय, या मोर्चाला विद्यार्थ्यांशी काही घेणं देणं आहे याची शक्यता कमी आहे। राजकारणामध्ये आपली जागा पुन्हा कशी निर्मित करता येईल याकरता हा प्रयत्न अधिक दिसतोय, पण तरी देखील माझ्या शुभेच्छा आहेत। दोन्ही गोष्टी मला दिसतात। प्रश्नाचं गांभीर्य असल्यामुळे शांततेने आंदोलन करणारेही मला दिसतात। आपल्या समोरचं भविष्य चांगलं राहिलं पाहिजे याकरता त्या आंदोलनाला समर्थन देणारेही मला दिसतात। आणि त्याचवेळी या आंदोलनाच्या पाठीवर आपल्याला राजकीय पोळी भासता येईल या दृष्टीनं राजकारण करणारे, हौसे नवसे काही गौसे अशा प्रकारचे हिंसाचार करणारे किंवा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी अराजकता तयार झाली पाहिजे असेही लोक त्या ठिकाणी शिरलेले आपल्याला पाहायला मिळाले। आणि मला असं वाटतं यामुळेच ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन श्री सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषणही सोडलं, त्यांच्या मागण्याही सरकारने मान्य केल्या, त्याच्यावर कारवाई सुरू झाली आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की शांततेनंच हे पुढे गेलं पाहिजे।